जय गजानन जयतु संस्कृत. तुमची माझी भारतीय संस्कृती इतकी विज्ञाननिष्ठ स्वरूपाची संस्कृती आहे की आपल्या संस्कृतीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट पुढे जाऊन विज्ञानाने मान्य केलेली आहे. म्हणजे विज्ञानाच्या आधी वर्णन केलेलं आहे, फक्त त्यांची परिभाषा वेगळी असते. जसं भारतीय संस्कृतीने सांगितलं, या विश्वातली प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मिका असं मायेचं वर्णन केलं. या मायेने हे विश्व निर्माण केलं आणि त्या मायेच्या मध्ये असणाऱ्या त्रिगुणांचा परिणाम म्हणून या विश्वातली प्रत्येक गोष्ट त्रिगुणापासून निर्माण झालेली आहे. सत्व, रज, तम असे 3 नावं त्याची आपल्याला माहिती आहेत. फक्त अडचण एक होते, की असं सत्व, रज, तम इत्यादी शब्दांमध्ये वर्णन केलं ना, की आपल्याला वाटतं ते काहीतरी जुनाट सांगत आहेत, काहीतरी प्राचीन सांगत आहेत, काहीतरी पुरातन सांगत आहेत. आम्हाला कसं नवीन काळातलं विज्ञाननिष्ठ हवं. पण गंमत अशी आहे, की ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ना, त्याच विज्ञानाने सांगितल्या. मी आता जसं आपल्याला म्हटलं, की जगातली प्रत्येक गोष्ट 3 प्रकारच्या गुणांनी निर्माण झालेली आहे. विज्ञान आपल्याला सांगतं, जगातली प्रत्येक गोष्ट 3 प्रकारच्या कणांनी निर्माण झालेली आहे. किती मजेदार गोष्ट रचना आहे लक्षात घ्या. एकेला गुण म्हटलं, दुसऱ्यानी कण म्हटलं. फक्त परिभाषा बदलली. आणखीन पुढच्या परिभाषांच्या रचना लक्षात घेऊ, म्हणजे आपल्याला आणखीन मजेदार गोष्ट लक्षात येईल. विज्ञानाने असं सांगितलं, की या जगातली प्रत्येक गोष्ट त्या वस्तूच्या अणूपासून तयार झाली आहे. हा अणू अंतिम कण आहे, असं सुरुवातीला विज्ञान म्हणत होतं. कुठपर्यंत? 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत. जोपर्यंत अणूचा स्फोट घडलेला नव्हता, तोपर्यंत अणू हा विश्वाचा अंतिम कण आहे, यावर वैज्ञानिकांचं एकमत होतं, त्यांचा विश्वास होता. पण सुरुवातीला 20व्या शतकाच्या अणूचा स्फोट घडला आणि अणूचा स्फोट घडवण्यात यशस्वीता प्राप्त झाल्यानंतर वैज्ञानिकांनी सांगितलं, की नाही, अणू अंतिम कण नाही. अणूच्या आतमध्ये सुद्धा 3 प्रकारचे कण आहेत. 3 कण नाहीत नुसते, 3 प्रकारचे कण आहेत. मग त्यांना 3 नावं देण्यात आली आपल्याकडे: प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. आता हे शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. पण गंमत लक्षात घ्या, मगाशी मी म्हटलं तसं सत्व, रज, तम म्हटलं, की आपल्याला जुनाट काहीतरी वाटतं आणि प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन असे शब्द वापरले, की आपल्याला माणूस काहीतरी वैज्ञानिक बोलतो असं वाटतं. लक्षात घ्या, हा फक्त परिभाषांचा संबंध आहे. आता आपलं ते विवेचनाचा विषय नाही, पण मुद्दाम आपल्या समोर सांगतो, ज्या गोष्टींचं म्हणजे गुणधर्मांचं वर्णन सत्वगुणांच्या बाबतीत केलं, सत्वगुणाचं जे लक्षण सांगितलं ना, ते सगळे लक्षण प्रोटॉनला लागू पडतात. जे लक्षण रजोगुणाचे म्हणून सांगितले शास्त्रकारांनी, ते इलेक्ट्रॉनला लागू पडतात आणि जे लक्षण तमोगुणाचे म्हणून वर्णन करण्यात आले, ते प्रोटॉनला लागू पडतात. मग आता मला सांगा, भारतीय संस्कृती जेव्हा सांगते सत्व, रज, तम अशा 3 गुणांनी ही संपूर्ण सृष्टी नटलेली आहे, तेव्हा ते किती विज्ञाननिष्ठ असतं लक्षात घ्या. का एवढ्या करताय सांगतोय हे? सुरुवातीला ही पार्श्वभूमी एवढ्याकरता सांगायची आहे, की वाक्य आपल्याला पुढचे समजून घ्यायचे आहेत. जर जर या जगातली प्रत्येक गोष्ट त्रिगुणांपासून निर्माण झालेली असेल, तर वाक्याचा पुढचा अर्थ असा आहे, की प्रत्येक माणूस देखील 3 गुणांनीच युक्त आहे. बिना गुणांचा माणूस नाही असू शकत. 3 गुण असणारच आहेत त्याच्यामध्ये. एकही कमी नाही असू शकत. हां, प्रमाण त्याचं बदलणार आहे. मग विज्ञानाने आपल्याला तेच सांगितलं ना, की जगातल्या सगळ्या कणांमध्ये, सगळ्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन आहेत. यांची संख्या जशी-जशी बदलते, तसा वस्तूचा गुणधर्म बदलत असतो. मग तीच रचना भारतीय संस्कृती सांगितली. सत्व, रज, तम तिन्ही गुण आपल्यामध्ये असणारच आहेत. त्यातलं प्राबल्य कशाचं आहे, त्याच्यावर आपली रचना बदलते. ज्याच्यात सत्वगुणाचं प्राबल्य आहे, त्याच्या ठिकाणी शांती, प्रसन्नता या गोष्टी आपोआप दिसतील. रजोगुणाचं प्राबल्य जिथं असेल, तिथं गतिमानता, कृतिशीलता हा आपोआप विषय असणार आहे. तमोगुणाचं प्राबल्य असलं, की आळस, निद्रा या गोष्टी आपोआप असणार आहेत. पण याचा अर्थ सत्वगुणी झोपत नाही असा थोडा असतो. त्याच्याही ठिकाणी तमोगुण आहे, सत्वगुणाचं प्राबल्य आहे. कशाकरता एवढी सगळी पार्श्वभूमी केली? आज आपल्याला सुभाषितकार जे सांगू पाहतायत, अन्योक्तिकार जे सांगू पाहतायत, त्यातला हा विषय महत्वाचा असल्यामुळे ही प्रस्तावना आपल्या समोर ठेवली. ते सांगतायत जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही चांगल्या गोष्टी असणार, काही वाईट गोष्टी असणार. असणारच.
बिना वाईट गोष्टीची कोणीही व्यक्ती असू शकत नाही, कोणतीही वस्तू असू शकत नाही. जसे त्याचे काही गुण आहेत, तसे काही अवगुणही असणारच आहे. प्रश्न महत्वाचा आहे, पाहायचं काय? आपली दृष्टी कशी असली पाहिजे? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या साहित्य विश्वामध्ये वापरलेली जी ओळ आहे ना, ती आपल्याला दृष्टिकोन सुधारवण्यासाठी किंवा नेमका व्यवस्थित करण्यासाठी मार्गदर्शक स्वरूपातली आहे. काय म्हणतात ते? जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते ते. काय घ्यायचं ते कळलं पाहिजे. वाईट असणारच आहे लक्षात घ्या. जे जे उत्तम असेल, उदात्त असेल, उन्नत असेल, मधुर असेल तेवढंच स्वीकारायचं. भारतीय संस्कृतीने आपल्याला तेच सांगितलं. अथर्वशीर्षाची सुरुवातीची ओळ पहा. शांती मंत्राची पहिली रचना पहा. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. आम्ही कानांनी फक्त चांगलं ऐकू. भद्रम पश्ये. आम्ही चांगलं तेवढं पाहू. ही जी वृत्ती आहे ना, ती वृत्ती समजून घ्यायची आहे. सुभाषितकार आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक असणारी ही वृत्ती आपल्याला प्रदान करतात. वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या अन्योक्तींनी. तशी एक अन्योक्ती आपल्यासमोर केतकीवर लिहिलेली अन्योक्ती. केतकी ही जी अन्योक्ती आहे, ती केतकी अन्योक्ती कशी आहे, ते व्यवस्थित समजून घ्या. केतकी म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये सामान्यतः केवडा असं म्हणतो. अर्थात मराठीतही केतकी शब्द आहेत. केतकीच्या वनी वगैरे गाणी आपल्याला ऐकून माहिती असणार आहेत. केतकी नावाचा हा वृक्ष आहे. वृक्ष म्हणण्यापेक्षा झुडूप आहे. लहानसं झुडूप असतं. 2, 2.5, 3 फूट पर्यंत त्याची वृद्धी होते. तेवढं ते वाढतं. ते अत्यंत एकमेकांमध्ये गच्च पानं मिसळलेलं आणि वाढत जाणारं, फार कमी पाण्यावर जगणारं अशा प्रकारचं हे झुडूप आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक याच्या बाकीच्या गोष्टींचा विचार करता ते कुंपणाला लावण्याची पद्धत होती. कारण कारण ते एकमेकात घट्ट वाढतं मगाशी सांगितलं तसं आणि आणखीन पुढच्या काही गोष्टी सांगणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यातून पलीकडे सहजासहजी कुठल्याही प्राण्याला, पशुला जाता येत नाही. म्हणून ते कुंपणाला लावायचं, की आपोआपच सुरक्षा रचना तयार होते. अशी जी रचना जसे मेहंदीचे झाडं आपण लावतो, तसे केतकीचे झाडं कुंपणाला लावण्याची पद्धत होती. कसं आहे हे झाड त्याचं वर्णन करताना सांगतात, पत्राणि कंटकशतैः परिवेष्टितानि. याचे जे पत्र म्हणजे पानं आहेत ना, त्या पानांना प्रत्येक पानाच्या बाजूला अशा सगळीकडे असंख्य काटे असतात. अत्यंत टोकदार असतात. स्पर्श सुद्धा करता येणार नाही. इतक्या कडक अशा पद्धतीचे पानं, मुळात ते पानही कडक असतात आणि त्याला काटे असतात. असे काटे असल्यामुळे स्वाभाविक त्याच्याजवळ कोण जाणार आहे? शक्य नाहीये. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं तसं कुंपणाला लावायचं, कारण बाकीचे पशु त्याच्यातून येऊच शकत नाहीत. त्यांना सहजासहजी त्याच्यात शिरता येत नाही. गच्च एकतर वाढलेलं आहे आणि काटे लागलेले आहेत. कोण भानगडीत पडेल आपल्या अंगाला काटे बोचून घेण्याच्या? म्हणून ती कंटकी जी आहे, केतकी जी आहे, ती कंटकयुक्त आहे. कंटक शब्दाचा अर्थ काटे, पत्र आणि कंटक शतैही शेकडो काट्यांनी, याचा अर्थ असंख्य काट्यांनी, परिवेष्टित आणि सगळीकडून जणू काही तिला वेढा घातलाय. याचा अर्थ कोणीकडून गेले तर काटेच लागणार आहेत अशी अवस्था. दुसरं सांगितलं, वार्तापि नास्ति मधुनो. मधु शब्दाचा अर्थ मध, त्याची वार्ताही नाही. प्रत्यक्ष तर मिळतच नाही. कोणी ऐकलं सुद्धा नाहीये, की हा केतकीतून काढलेला मध आहे. शक्य नाहीये. का? कारण मधमाशी नावाच्या त्या छोट्याशा जीवाला त्या ह्याच्यामध्ये जाताच येत नाही. जसं पानांचं वर्णन सांगितलं, तसं त्याला मध्ये एक कणीस लागतं. आता जसं आपण मक्याचं कणीस पाहतो, तसं मक्याच्या कणसासारखं नुसत्याच पाकळ्या आहेत. घट्ट एकत्र आलेल्या आहेत, मिटलेल्या आहेत. उघडल्या तरी थोडासा असा वरचा भाग उघडतो. पूर्ण कणीस उघडत नाही. म्हणजे कमळ जसं फुलतं, तसं ते कणीस फुलत नाही. थोडासा वरचा भाग किंचित उघडलेला असतो. मग अशा अवस्थेमध्ये ती मधमाशी एक तर आतमध्ये जाऊ शकत नाही किंवा वर बसली आणि तिने जर मध काढायचं ठरलं, तर ते तिला शक्य नाहीये. कारण तिची नांगी तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून मुळातच अर्थात हेही करायचं काम नाही, कारण नाहीच आहे त्याच्यात मध. पण करायचं म्हटलं तरी शक्य नाहीये, या अर्थाने म्हणतोय. आणि म्हणून शब्द वापरतात, वार्तापि नास्ति मधुनो. मधाची वार्ता सुद्धा नाही, ऐकलं सुद्धा नाही. रजसा अंधकारा. हा बरं, त्यातला जो रज म्हणजे इथं रज शब्दाचा अर्थ धूळ या अर्थाने नाहीये.
फुलातला रज, याचा अर्थ जे परागकण आहेत ते सुद्धा अंधकार, खाली अंधारातच पडतात. मगाशी मी आपल्याला जशी रचना सांगितली, की असं कणीस आहे, थोडंसं उघडलेलं आहे. त्याच्या आतमध्येच जागा असल्यामुळे परागकण जे पडतील ना, ते वर नाही उडत, ते आतमध्येच पडतात. पूर्ण उघडलं असतं तर कदाचित हवेने उडाली असतील. हवा आतमध्ये जाऊन पकडू शकत नाही. ते परागकणही आतमध्येच आहेत. रजसा त्या परागकणांनी युक्त आहे. अंधकार, आतमध्ये अंधारच आहे. कारण उगवलेलंच नाही ते पूर्ण कणीस. अशी अवस्था. किती सगळे दोष सांगितले. 3-3, 4-4 दोष आपल्यासमोर सांगितले. सगळीकडून काटे असणे, पहिला दोष. मधाची वार्ता सुद्धा नसणे, दुसरा दोष. परागकण सुद्धा आतमध्ये पडणे, तिसरा दोष. आतमध्ये अंधकार असणे, चौथा दोष. चारही प्रकारच्या दोषांचं वर्णन आपल्याकडे केलं. सोप्या शब्दामध्ये त्या केतकीमध्ये वर्णन करण्यासारखं काही नाही असं आपल्याला वाटू शकतं. किंवा त्याचा आस्वाद घेण्यासारखं काही नाही असं आपल्याला वाटू शकतं. नेमक्या त्याच जागी सुभाषितकार आपली दृष्टी नवीन पद्धतीने कशी असावी ते सांगण्याकरता पुढचे शब्द वापरतायत. आमोद मात्र रसिकेन. तिथे फक्त आमोद, याचा अर्थ आनंद, हाच ज्याचा निकष आहे असा रसिकेन, रसिक असणारा कोण? मधुव्रतेन. काय सुंदर शब्द वापरला, मधुव्रत. व्रतच असलं पाहिजे त्याचं. मधु याचा अर्थ चांगली गोष्ट, चांगल्याच गोष्टींकडे फक्त पाहायचं असं ज्याचं व्रत आहे त्याला मधुव्रती शब्द वापरला. तुमचं माझं जीवन मधुव्रती असलं पाहिजे. चांगल्याचा स्वीकार करणारं, सौंदर्याचा स्वीकार करणारं, आस्वाद्य गोष्टींच्याच मागे लागणारं, पवित्र मंगलतेचं अनुकरण करणारं हे तुमचं माझं जीवन असलं पाहिजे. हे सांगण्याकरता मधुव्रती सारखा सुंदर शब्द वापरला. भुंग्याकरता वापरला येतो. आतापर्यंत आपण त्याला मधुकर शब्द वापरत होतो. मधुव्रती किती सुंदर शब्द आहे, लक्षात घ्या. कारण चांगलेपणाचा, मधाचा, आस्वाद्य गोष्टीच्या ज्याचं व्रत आहे अशा प्रकारचा, आणि मग तसा तो जो भुंगा येतो ना, मग अशी सांगितलं मध नाहीये तिथे, मग काय येतो? तर त्याचं उत्तर आपल्याला समोर सांगताना सांगताय, नावलोकिताने तव केतकी दूषणाने, या सगळ्या दूषणांना तो मोजत नाही. का कशा करता येतो? त्याचं उत्तर आहे, त्या केतकीच्या कणसाला भलेही मध नसेल, भलेही आजूबाजूला काटे असतील, पण सुगंध किती अप्रतिम आहे. आणि मग केवळ त्या सुगंधाचा विचार करत भुंगे तिथं गोळा होतात. भुंगे त्या सुगंधाच्या मागे लागतात. अशी जी रचना आहे ती सुभाषितकार आपल्याला सांगतायत. वाक्याचा अर्थ ते जणू काही आपल्याला दृष्टी देतायत, की अरे असतील अनेक वाईट गोष्टी, पण त्या वाईट गोष्टी पाहायच्या ऐवजी समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं काय आहे तेवढं पाहायला शिका. भलेही काटे असतील, मधुव्रती ते नाही पाहत. भलेही तिथे अंधकार असेल, मधुव्रती ते पाहत नाही. मधाची प्रत्यक्ष वार्ता नाही, तेही पाहत नाही. परागकणही सापडत नाही, तेही पाहत नाही. तो म्हणतो जाऊ दे, हे भले सगळं नसेल, सुगंध तर आहे ना. तेवढाच घेता आला पाहिजे. ज्यामध्ये जे काही चांगलं आहे तेवढं स्वीकारता येणे, ही जी प्रवृत्ती आहे ना, ती केतकी अन्योक्तीच्या निमित्ताने आपल्या समोर सांगतायत. जगामध्ये असा माणूसच नसतो ज्याच्यामध्ये अवगुण नाहीत. पण ते अवगुण पाहायचे की त्यातले गुण पाहायचे. अर्थात हे सगळं विवेचन करताना सुद्धा एक विवेक असला पाहिजे. कोणता? कारण स्वाभाविक आपल्या डोक्यात येईल, की जर अवगुण पाहायचे नाही, नुसतेच गुण पाहायचे असतील, तर मग दुष्टातल्या दुष्ट माणसाचे सुद्धा अवगुण सोडून देऊन चांगले गुण नाही पाहता येणार का? त्याचं उत्तर आहे नाही. का? कारण त्याचे सगळे गुण त्या अवगुणांनी जर युक्त असतील, तर ते घातक आहेत. लक्षात घ्या, हे जे सगळे बाकीचे अवगुण सांगितले ना केतकीचे, तिला काटे असणे किंवा तिथे मध नसणे किंवा अंधकार असणे, हे त्याच्या सुगंधाला आडवे येत नाहीयेत. ते त्या गुणांना कुठेतरी नष्ट करत नाहीयेत. दुष्टांच्या ठिकाणी असणारी जी अवगुणांची रचना असते ना, ती गुणांना नष्ट करते. म्हणजे वर्णन करताना आपल्याला सहज लक्षात येणार म्हणून मुद्दाम सांगतो. प्रचंड मोठा भक्त होता, अद्वितीय ज्ञानी होता, नितांत पराक्रमी होता, अफाट श्रीमंत होता. हे सगळे गुण रावणाच्या ठिकाणी होते. पण तरी रावण त्याज्यच असतो. कारण कारण चारित्र्य नव्हतं. बाकी सगळे गुण असतील, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. तिथे ही रचना नाही पाहायची आहे. कारण ते गुण त्याच्या चरित्रहीनतेला
पर्याय ठरवू शकत नाही. ती चरित्रहीनता या सगळ्या गुणांना मारक आहे. केतकीच्या बाबतीत तसं नाहीये. केतकीचे अवगुण जे आहेत ते तिच्याच जवळ राहणार आहेत आणि तुम्हाला मात्र सुगंध प्राप्त होणार आहे. ही जी रचना आहे ना, ती समजून घ्यायची आहे. असं ज्यांचं जीवन असेल, त्यांच्या अवगुणाला बाजूला ठेवता आलं पाहिजे आणि सद्गुणांना स्वीकारता आलं पाहिजे. अशी एक सुंदर दृष्टी देणारं सुभाषित, अशा प्रकारची एक रचना आपल्याला सांगणारी ही अन्योक्ती. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.